तारापूर MIDC परिसरातील प्लॉट नंबर J104 आणि J105 येथील कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। मिळालेल्या तक्रारीनुसार सदर कंपनीकडून पिकलिंग प्रक्रियेत दररोज 4 ते 5 टन ऑक्सिड वापरले जातात, ज्यामध्ये विशिष्ट HCl ॲसिडचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। या प्रक्रियेतून दररोज तब्बल 5000 लिटरहून अधिक ॲसिडिक वेस्ट वॉटर तयार होते आणि हे पाणी जुन्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडले जात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे। स्थानिक नागरिक चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व MIDC ड्रेनेज विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत त्यांनी स्पष्ट केले की HCl ॲसिड व इतर ऑक्सिड वॉटरमुळे परिसरातील भूगर्भीय पाणी व जमिनीचे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे। तक्रारदारांनी संबंधित कंपनीची तातडीने तपासणी करून ॲसिड व वेस्ट वॉटर डिस्चार्जची नोंद घेऊन आवश्यक ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच ड्रेनेज लाईनमध्ये अशा प्रकारे रसायने मिसळली जात असल्यास त्यावर योग्य पावले उचलावी असेही नमूद केले आहे। स्थानिक नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी तात्काळ कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या प्रकरणाची चौकशी तातडीने व्हावी आणि दोषी आढळलेल्या घटकांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता संपूर्ण परिसरातून होत आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।